काळेभोर डोळे सुंदर दिसतात या वाक्यामध्ये उद्देश कोणता आहे? ठीक आहे, काळेभोर डोळे सुंदर दिसतात या वाक्यातलं काय ओळखायचं मित्रांनो? उद्देश कोणते आहेत म्हणते. ठीक आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, उद्देश म्हणजे काय? तर उद्देश म्हणजे कर्ता. वाक्य पृथक्करण हा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये फक्त कर्त्याला उद्देश म्हणतात, एवढाच फरक. मग थोडक्यात त्यानं फक्त या वाक्यामधला काय ओळखायला सांगितलं आपल्याला? कर्ताच ओळखायला सांगितलं आणि ते आपण व्यवस्थित ओळखणार आहेत. मग काळेभोर डोळे सुंदर दिसतात या वाक्यातील उद्देश कोणते आहेत मित्रांनो? दिसतात क्रियापद आहे, दिस मूळ धातू आहे, दिसणारे कोण, दिसणारे कोण, दिसणारे कोण, तर मित्रांनो डोळे वाक्याचा कर्ता आहे आणि वाक्याचा कर्ता शोधायचा आणि कर्त्याला काय म्हणायचं? उद्देश म्हणायचं. कोणचं उत्तर? कर्ता असते आणि कर्त्याला आपण काय म्हणू? उद्देश. ऑप्शन नंबर मित्रांनो 1 बरोबर आहे. अशा प्रकारे अतिशय छान प्रकारे आपण स्पष्टीकरण केलेलं आहे. काळेभोर डोळे सुंदर दिसतात या वाक्यातील उद्देश कोणते आहेत म्हणते? उद्देश म्हणजे कर्ता. मग दिसतात क्रियापद, दिस मूळ धातू, दिसणारा कोण, दिसणारे कोण, डोळे वाक्याचा कर्ता आहे कारण कोणचं उत्तर कर्ता असते, वाक्याच्या कर्त्याला काय म्हणतात? उद्देश म्हणतात. आणि मग डोळे हे कोणी मित्रांनो? उद्देश आहे, तेच आपलं उत्तर आहे. याच्यातून तुम्हाला एक गोष्ट अशी कळाली मित्रांनो, कोणचं उत्तर कर्ता असते आणि कर्त्याला उद्देश म्हणतात. विषय संपला.